नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करत आहोत. त्यातला आपला उतारा 7 चालू आहे. हा 2022ला आलेला होता परीक्षेमध्ये. तर आपण हा उतारा चांगल्या प्रकारे एकदा वाचून घेऊ. दूध एक चांगला आहार आहे. यात पाणी, साखर, वसा, जीवनसत्वे आणि प्रथिने असतात. माणसे अनेक प्राण्यांचे दूध पितात. म्हणजे माणसं आपण जे आहोत आपण काय करतो, सगळ्या प्राण्यांचं दूध पितो. सगळे म्हणजे शेळी आहे, त्याच्यानंतर गाईचं दूध पितो, म्हशीचं, हे वेगवेगळ्या प्राण्यांचं आपण दूध पित असतो. इंग्लंड आणि इतर थंड देशात गायी असतात. गरम आणि शुष्क देशात किंवा प्रदेशात जसे अरबस्तान आणि इतर मध्य आशियातील देशात उंट असतात. भारतात गायी आणि म्हशी आहेत. काही ठिकाणी शेळ्या असतात. माणसांनी गायी किंवा इतर प्राणी पाळल्यास त्यांना मुबलक दूध मिळते. म्हणजे जर आपण गायी, म्हशी किंवा असे इतर जे प्राणी आहेत दूध देणारे, त्यांना पाळलं तर आपल्याला काय होतं, त्याच्यामध्ये त्यांच्या मार्फत आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये दूध मिळत असतं. दुधापासून आपणास लोणी आणि चीज मिळते. आपण वापरात घेत असलेले दूध शुद्ध आणि जंतुरहित असणे गरजेचे आहे. म्हणजे आपण जे दूध घेतो ते शुद्ध असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये भेसळ केलेली आहे का, त्यामध्ये काही मिक्स केलेलं आहे का, हे पाहिलं जातं. त्याच्यानंतर जंतुविरहित आहे का, हे सुद्धा बघितलं जातं आणि ते असणं पण गरजेचं आहे. दूध अशुद्ध असल्यास माणसाला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होते. म्हणजे त्याच्यामध्ये काही भेसळ असली, ते दूध शुद्ध नसलं तर मग आपल्याला त्याचं नुकसान होऊ शकतं. आता याच्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत. ते प्रश्नांचे उत्तर आपल्याला व्यवस्थितपणे पाहायचे आहेत. नंबर 1, माणसे रिकामी जागा प्राण्यांचे दूध पितात. ऑप्शन दिले बघा. ए, एकसारख्या, बी, वेगवेगळ्या, सी, समान आणि डी, त्याच त्या. आता ह्याच्यातलं उत्तर कोणतं असेल? आपण उत्तर आत्ताच वाचलाय. तर माणसे हे वेगवेगळ्या प्राण्यांचे दूध पितात. एकाच प्राण्यांचे पितात का? सगळेजण गाईचंच पितात का? सगळेजण म्हशीचंच पितात का? नाही, काही जण म्हशीचं, काही जण गाईचं, काही जण शेळीचं. तर आपण वेगवेगळ्या प्राण्यांचे दूध पित असतो. तर ह्याचा ऑप्शन आहे बी. प्रश्न दुसरा, पहिलेच रिकामी जागा दिली आहे. देशात, प्रदेशात उंट आढळतात. कोणत्या देशामध्ये उंट आढळतात? ए, गार, बी, थिजलेल्या, सी, गरम आणि डी, थंड. तर कोणत्या देशात उंट आढळतात? आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ज्या ठिकाणी उष्ण वातावरण आहे किंवा गरम आहे ते त्या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन नंबर सी, गरम देशात, प्रदेशात उंट आढळतात. तिसरा प्रश्न, जर माणसांनी गायीसारखे प्राणी पाळले तर त्यांना रिकामी जागा दूध मिळते. किती दूध मिळते? ऑप्शन ए, फार कमी, बी, कमी, सी, किंचित आणि डी, भरपूर. जर माणसांनी गायीसारखे प्राणी पाळले तर त्यांना कसं दूध भेटेल, किती भेटेल? तर भरपूर भेटणार की नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, भरपूर दूध मिळते. चौथा, आपण वापरात घेत असलेले दूध शुद्ध असणे रिकामी जागा आहे. काय आहे शुद्ध असणं? काय आहे? ए, आवश्यक, बी, अनावश्यक, सी, अनपेक्षित आणि डी, बिनजरुरी. आपल्याला काही गरज नाही आहे का दूध शुद्ध असायलाच पाहिजे असं काही नाही का? म्हणजे शुद्ध अशुद्ध असलं तरी आपण पिऊ शकतो का? तर नाही. तर आपल्याला वापरात असलेले दूध हे शुद्ध असणं खूप गरजेचं असतं. म्हणून ऑप्शन नंबर ए याचं उत्तर येईल. पाचवा, नुकसान शब्दाचा समानार्थी शब्द आहे. नुकसानचा समानार्थी शब्द कोणता आहे? ए, फायदा, बी, दुरुस्ती, सी, अपायकारक आणि डी, स्थिर. तर याचा आपल्याला समानार्थी शब्द घ्यायचा आहे. म्हणजे नुकसान.
त्याच्यापासून आपल्याला नुकसान झालं आहे. तर याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी, अपायकारक. अपायकारक म्हणजे नुकसान. तर आपला उतारा 7वा संपलेला आहे. आता उतारा 8/2021 आलेला आहे. हा उतारा वाचूत आपण. दीपक उल्हासित होता. तो त्याचे काका अन चुलत बहिणी प्रीता व रियासोबत रविवारी सहलीला जात होता. त्याने आपले पोहण्याचे सामान, खाऊ आणि खेळण्याचे सामान एका पाठीवरील बॅगेत ठेवले होते. ते सकाळी 6 वाजता निघाले. बरेच दूरपर्यंत गाडीने प्रवास केल्यानंतर ते सहलीच्या ठिकाणी सकाळी 9 वाजता पोहोचले. त्या गावात एक फार्म हाऊस होते. गावाच्या अवतीभोवती फिरून त्यांनी भाताची शेतं पाहिली आणि भाताचे पीक कसे पिकवले जाते ते समजून घेतले. त्यांनी झाडावर चढून आंबे व पेरू तोडले. दुपारी एका झाडाखाली बसून ते जेवले. जेव्हा काकांनी सांगितले की आता घरी परतण्याची वेळ झाली आहे, तेव्हा त्यांना अजून बराच वेळ तिथे थांबायचे होते, कारण त्यांना ते गाव खूप आवडले होते. आता हा एक उतारा दिलेला आहे, याच्यावर प्रश्न आहे बघा. पहिला प्रश्न, उल्हासित म्हणजे काय? रिकामी जागा दिले. उल्हासित म्हणजे काय असेल? ऑप्शन नंबर ए दिलाय, विश्वस्त. बी, अतिप्रसन्न. सी, व्यस्त. आणि डी आहे निराश. तर उल्हासित म्हणजे काय? खूप उल्हास आहे त्याला, ते करायला खूप आवडतं. म्हणजे काय? तर उल्हासित म्हणजे ऑप्शन नंबर बी, अतिप्रसन्न. प्रश्न दुसरा, दीपक आणि त्याच्या चुलत बहिणी रिकामी जागा. काय असेल हे वाक्य? आपल्याला याच्यामध्ये उतार्यामध्ये आपण उतारा चांगला जर वाचला तर आपल्याला लगेच शोधता येतात. तर ए आहे, गावात कंटाळल्या होत्या. बी, सहलीचा आनंद घेतला. सी, घरी परतायचे होते. डी, झाडावर चढू नाही शकल्या. दीपक आणि त्याच्या चुलत बहिणी याच्यामध्ये आपल्याला सापडायचे उतार्यामध्ये कुठे आहे? दीपक आणि त्याच्या चुलत बहिणी सहलीचा आनंद घेतला. त्यांनी काय केलं? सहलीचा आनंद घेतला, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. तिसरं, दीपक त्याच्या रिकामी जागा सोबत सहलीला गेला होता. कोणासोबत गेला होता? ऑप्शन नंबर ए आहे, आई बाबा. बी, काका आणि चुलत बहिणी. सी, मित्र. आणि डी, बहीण. दीपक आणि त्याच्या कोणासोबत गेला होता? तो काका आणि चुलत बहिणीसोबत सहलीला गेला होता, म्हणून उत्तर गेलं आपलं ऑप्शन नंबर बी. चौथा, सहलीचे ठिकाण एक रिकामी जागा होते. आता हे तुम्ही उतारा चांगला वाचला तर तुम्हाला काय लगेच समजेल की ते कोणतं ठिकाण होतं सहलीचं. ए, पार्क. बी, समुद्रकिनारा. सी, गाव. डी, तरण तलाव. तर सहलीचं एक ठिकाण जे होतं ते काय होतं? ऑप्शन नंबर सी, गाव होतं. गाव. त्या गावामध्ये सहलीसाठी फिरायला गेले होते. 5, काकांनी दीपकला दाखवले की रिकामी जागा. काय दाखवले काकांनी? ए, कसे जेवतात. बी, कसे पोहतात. सी, कसे वाहन चालवतात. डी, भाताचे पीक कसे पिकवतात. याच्यामध्ये काय आलं होतं आपण वाचताना? तर भाताचे पीक कसं पिकवलं जातं हे त्यांनी तिथे दाखवलं होतं काकांनी दीपकला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, काकांनी दीपकला दाखवले की भाताचे पीक कसे पिकवतात. अशा प्रकारे आपण हे 2 उतारे पाहिलेले आहेत या व्हिडिओमध्ये. याच्या पुढचे पण अजून व्हिडिओ मी बनवणार आहे. तुम्हाला समजत आहे की नाही ते सांगा मला, आणि समजत नसेल तर कमेंट करून विचारू पण शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.